₹1 मागितला की पाकिटातून ₹1 काढून देणारी आई आपल्याला आठवते, परंतु जर ₹100 मागू द्या परंतु ₹200 काढून देणाऱ्या बाप आपल्याला आठवत नाही। तो बाप मात्र आपल्याला आठवत नाही। त्या बापाला आठवा। जर तो बाप जीवनामध्ये नसेल ना तर काय काय आपल्याला सोसावं लागतं सांगता येणार नाही। तो बाप जीवनामध्ये पाहिजे। अरे दिवाळीचा सण येऊ द्या, तो बाप कामाला जातो, परंतु दिवाळीच्या सणाला मुलांना पुरणपोळी खायची आहे। मुलगी म्हणते बापाने सांगावं अगं आज आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळी करू शकत नाही, दुकानामध्ये जावं, दुकानामध्ये गेल्यानंतर सांगावं उद्या दिवाळीचा सण आहे पुरणपोळी करायची। दुकानदाराला विचारावं बाजार देतो का रे? दुकानदाराने सांगावं उधार बाजार मिळणार नाही। बाप तिथून देखील निघून येतो, त्याच्या समोर हात जोडतो, पण काही दुकानदार देत नाही। बाप तिथून निघून येतो, घरी येऊन मुलीला सांगतो आपण दिवाळीच्या सणाला पोळी करू शकत नाही, आपण पोळी करू शकत नाही। ती म्हणते का हो बाबा आपण का करू शकत नाही? माझे मित्र मैत्रिणी सर्वजण पोळ्या खातील, आपण का करू शकत नाही? बाबाने सांगावं आपल्याकडे बाजार आणण्या इतके देखील पैसे नाही। बाप दिवाळीच्या सणाच्या दिवशी सुद्धा कामाला जातो, कामाला गेल्याच्या नंतर त्या मालकाला म्हणतो, मालकाने विचारावं का रे आज तर सुट्टीचा दिवस आहे तरी देखील तू कामाला का आला रे? त्यावेळेस मालकाला सांगावं अहो आज दिवाळीचा सण आहे, मी अर्धा दिवस काम करेल, मला रोज देऊ नका, फक्त 4 पुरणपोळ्या माझ्या लेकीला खाण्याकरता द्या। तो बाप असतो, तो बाप राबतो त्या ठिकाणी काम करतो। काम झाल्याच्या नंतर मालकाकडे येतो, मालक मी सर्व काही काम केलंय, आता मला मात्र 4 पुरणपोळ्या बांधून द्या। आता 4 पुरणपोळ्या मालक घेऊन येतो, बापाच्या हातामध्ये देतो, त्या डोळ्यातील 2 थेंब मात्र त्या पुरणपोळ्यावरती त्या बापाचे पडतात। बाप घरी येतो आणि आपल्या मुलीला ती पुरणपोळी खाऊ घालतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी पडून देत नाही तो बाप।